नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना 1 जुलै 2024 पासून सुरू करण्यात आलेली आहे। सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थी महिलांनी नारीशक्ती दूत या मोबाईल ॲपवर आपली नोंदणी केलेली आहे। तसेच शासनाकडून माझी लाडकी बहीण या योजनेचा फॉर्म भरण्याकामी अजूनपर्यंत वेबसाईट ही लॉन्च झालेली नाही। मित्रांनो, पात्र महिला लाभार्थ्यांनी अजूनपर्यंत जर माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला नसेल तर 31 ऑगस्ट 2024 पर्यंत आपला फॉर्म हा नारीशक्ती दूत या ॲपच्या माध्यमातून भरून घ्यावा। कारण जुलै व ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे रक्कम रुपये 3000 हे रक्षाबंधन या दिवशी पात्र महिलेच्या स्वतःच्या आधार कार्डला जी बँक लिंक असेल त्या बँक खात्यावर थेट लाभ रक्कम 3000 रुपये हे डीबीटी मार्फत म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांचे कार्यालयामार्फत रक्कम जमा होण्याची शक्यता आहे। तुम्ही जर अजूनपर्यंत तुमच्या बँक खात्याला आधार क्रमांक लिंक केलेला नसेल तर बँकेत जाऊन तुमच्या बँक खात्याला तुमचा आधार क्रमांक जोडून घ्या, जेणेकरून माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभाची रक्कम तुमच्या बँक खात्यात यशस्वीपणे जमा होईल। जर तुम्हाला तुमच्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे हे तपासायचे असेल तर तुम्हाला गुगलवर यायचे आहे आणि गुगलवर तुम्हाला माय आधार असे सर्च करायचे आहे। सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर ही 1 नंबरची जी लिंक आहे युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचे आहे। लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशी ही वेबसाईट ओपन होईल। तर तुम्हाला वरती ऑप्शन दिसतील माय आधार, अबाउट UIDAI, इकोसिस्टीम, मीडिया अँड रिसोर्स, कॉन्टॅक्ट अँड सपोर्ट। तर तुम्हाला इथे माय आधार या टॅबवर क्लिक करायचे आहे। त्यानंतर तुम्हाला इथे अपडेट युअर आधार, त्यानंतर गेट आधार, तर आधार सर्व्हिस, तर तुम्हाला आधार सर्व्हिसमध्ये जाऊन तुम्हाला इथे बँक सीडिंग स्टेटस या पर्यायावर क्लिक करायचे आहे। पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असे पेज ओपन होईल। तर तुम्हाला खाली स्क्रोल करायचे आहे। स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे ऑप्शन दिसेल बँक सीडिंग स्टेटस, तर यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा आधार नंबर टाकायचा आहे। त्यानंतर तुम्हाला कॅप्चा बॉक्समधील कॅप्चा टाकायचा आहे। लॉग इन विथ OTP या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचे आहे। त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल, तो OTP तुम्हाला टाकायचा आहे। OTP टाकल्यानंतर तुमच्यासमोर असे पेज ओपन होईल। तर यामध्ये तुम्हाला तुमच्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे हे तुम्हाला समजेल। कॉंग्रॅच्युलेशन, युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन। तर इथे तुमच्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे हे तुम्हाला समजेल। तर इथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक दिसेल। त्यानंतर तुमचे आधार कार्ड ज्या बँकेला लिंक आहे त्या बँकेचे इथे नाव दिसेल। त्यानंतर बँक सीडिंग स्टेटस इथे ॲक्टिव्ह दिसेल। त्यानंतर इथे तुम्हाला लास्ट अपडेट डेट दिसेल। तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे हे तपासू शकता। मित्रांनो, माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।